नमस्कार, KGS कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज रविवार आहे तर म्हटलं चला काहीतरी बेत करूया। काय बरं करावा? नेहमी सगळ्यांच्या आवडीचंच असतं। आज माझ्या आवडीची थापून वडी करूया। माझी आई पण मी माहेरी गेले की हीच वडी करते। चला तर मग वडीची सुरुवात करूया। पातेल्यात थोडं तेल टाकून घेऊ। त्यात थोडं जिरं, 5-6 लसूण पाकळ्या ठेचून टाकूया। नंतर त्यात पाणी घालू। पाण्याला उकळी आली की त्यात लाल मिर्च पावडर, मीठ, हळद, बेसन टाकून रवीने एकदम छान मिक्स करून घेऊया। गॅस बारीक करून पातेल्यावरती झाकण झाकून 10 मिनिटाची एक वाफ आणूया। हाताला पाणी लावून पीठ शिजले की नाही पाहूया। हाताला पीठ नाही लागल्यावरती पीठ शिजलेलं असतं। आमच्या भागामध्ये याला थापून वडी म्हणतात। तुमच्या भागात याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात ते कमेंट करा। आता ताटाला तेल लावून त्यावरती पीठ घेऊन वरती प्लास्टिक पेपर ठेवून वडी थापून घेऊया। ह्या वड्या कापताना शंकरपाळीप्रमाणे पण साईज मोठी अशा पद्धतीने कापाव्यात। थापून झाल्यावर वड्या कापून वरती किसलेलं खोबरं, चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपली थापून वडी खाण्यासाठी तयार आहे। करून तर बघा, नक्की आवडेल तुम्हाला। कमेंटमध्ये सांगा याला विसरू नका। आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। हा पार्ट 1 आवडला असेल तर नक्की लाईक करा। ह्या वड्यांच्याच आमटी सोबतच खातात। ह्या वड्याच्या आमटीचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती येणार आहे, तरी तोही बघायला विसरू नका।